नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह व पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाजसुधारक या विषयामध्ये आपण स्त्री समाजसुधारकांचा विचार करत आहोत आणि त्यातल्या पुढल्या समाजसुधारक आहेत त्या म्हणजे कोण आहेत तर आनंदीबाई जोशी. 1865 ते 1886 असा त्यांचा आपल्याला कारकीर्द बघायला मिळते. आनंदीबाई जोशी यांचं जर विचार घेतला तर त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत. तर बघा, रखमाबाई राऊत ह्या सुद्धा एक पहिल्या महिला डॉक्टरपैकी एक होत्या. परदेशात जाऊन वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला म्हणून त्यांचा काय केला जातो, गौरव केला जातो. प्रारंभिक जीवनाचा जर विचार केला तर 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे त्यांचा जन्म झाला. वडील बाळशास्त्री माटे, लहानपणीचे नाव यमुना होते. बघा, लहानपणीचे नाव त्यांचं काय आहे, यमुना आहे. त्यांच्या वडिलांचं नाव बाळशास्त्री माटे आहे. 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे त्यांचा जन्म झालेला आहे. 9व्या वर्षी विवाह झाला गोपाळराव जोशी यांच्याबरोबर. विवाहानंतर त्यांचं नाव आनंदी असं ठेवण्यात आलेलं होतं. गोपाळराव प्रगत विचारांचे होते आणि त्यांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी काय केलेलं आहे, प्रोत्साहित केलेलं पाहायला मिळतं. शिक्षण आणि संघर्षाचा जर विचार केला तर प्रदेशात शिक्षणाचा निर्णय त्या काळात अत्यंत कठीण होता आणि मदत कोणती होती तर थिओडिसिया कार्पेंटर यांच्याकडून त्यांना मदत मिळालेली होती. प्रवेश वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ सिल्वानिया आणि फिलाडेल्फिया याच्यामध्ये आपल्याला ते प्रवेश मिळतो. त्यानंतर बघा, वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्व्हेनिया फिलाडेल्फिया येथे असणारं हे कॉलेज आहे आणि त्याच्यामध्ये थिओडिसिया कार्पेंटर यांची त्यांना मदत झालेली बघायला मिळते. त्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान कमी असतानाही शिक्षण पूर्ण केले आणि समाजातील विरोध सहन केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 1886 मध्ये MD पदवी प्राप्त केली. भारतात परतल्यानंतर सर्वत्र त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी नोकरी कुठे केली तर अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल कोल्हापूर येथे त्यांनी काय केलेली आहे, नोकरी केलेली आहे. स्त्री विभाग प्रमुख म्हणून त्यांनी पद सांभाळलेलं पाहायला मिळतं. स्त्रियांच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी मोठा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, आपल्याला या पद्धतीनं जर विचारात घेतलं तर आनंदीबाई जोशी यांचा जर आपण जीवन परिचय विचारात घेतला तर आनंदीबाई जोशी यांचं जुनं नाव यमुना आहे. 9व्या वर्षी त्यांचं गोपाळराव जोशी यांच्याबरोबर लग्न करण्यात आलं. त्याच्यानंतर त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. MD पदवी त्यांनी कधी मिळवलेली आहे, 1886 मध्ये मिळवलेली आहे. नोकरी कुठं केली, अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये. त्यांनी मिळवलेली जी पदवी आहे ती वुमेन्स मेडिकल कॉलेज सिल्वानिया फिलाडेल्फिया इथून घेतलेली आहे. थिओडिसिया कार्पेंटर यांची त्यांना त्याच्यामध्ये काय झालेली आहे, मदत झालेली आहे. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला एक महत्त्वाची आनंदीबाई जोशी ह्या डॉक्टर यांचा आपल्याला इथं काय बघायला मिळतो, जीवन परिचय बघायला मिळतो. आपल्याला हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.